किती लोकांचे तिकीट कापतील? आता 105 मध्ये त्यांचे 65 लोकांचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे। मला जी माहिती प्राप्त आहे, भाजपाने निगेटिव्ह रिपोर्ट 100%चा 105 आहे लोकांचा। काही लोक दाबतात तो रिपोर्ट हे केलं जात आहे, पण आम्हाला त्यांचं काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे। जनतेने यांना नाकारलंय लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा तेच होणार। तोच जल्लोष, तोच उत्साह कार्यकर्त्यामध्ये आहे। आणि काँग्रेसला जो आता आम्ही लातूर पासून सुरू केल्यानंतर आम्हाला प्रतिसाद जो मिळतो आहे, स्वयंस्फूर्तीने एक ताकद काँग्रेसची जी लोकसभेमध्ये दिसली आणि तेही विधानसभेमध्ये दिसेल। भारतीय जनता पक्ष 50-55च्या पलीकडे जाणार नाही, हे त्यांचा सर्वे आहे। तो आता 2 महिन्यात कितीही प्रयत्न केला आणि कितीही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणल्या तरी काही फरक पडणार नाही। यांनी आपल्याला एकटं पाडल्याचा आरोप अजितदादांनी प्रचारादरम्यान केला होता। मात्र आता दादांनी खुद्द कबुली दिली की राजकारणात ताईंना आणलं किंवा राजकारण आणायला नको होतं आमच्या कुटुंबामध्ये, असं त्यांनी कबुली दिली। ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, पण त्यांना झुंजवलं ना। भारतीय जनता पक्ष घर फोडण्यात, पक्ष फोडण्यात वस्ताद आहे। घर उद्ध्वस्त होताना त्यांना असुरी आनंद होतो भारतीय जनता पक्षाला। लोकांच्या घरामध्ये भांडणं लावणं आणि घराचं हे इतकं मोठं झालं आहे। पक्ष फोडला तरी त्यांना असुरी आनंद, घर फोडलं तरी आपसात झुंजवायचा, कुटुंबामध्ये लढवायचा, हे यांचे धंदेच आहेत। इंग्रजांच्याकडूनच शिकले आहेत, कारण ते स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजाबरोबरच होते। त्यामुळे इंग्रजांची नीती आणि यांच्या नीतीमध्ये फार फरक नाही। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांना हे समजलं, कारण मला वाटतं की अजितदादा इच्छेनं गेले नसतील, कदाचित मजबुरीने गेले असावेत। आता त्यामुळे पश्चाताप होत असेल। बेरोजगार बोलायला तयार नाही, गुजरातला अस्मिता, स्वाभिमान या लोकांनी गहाण ठेवलाय। सगळं गुजरातच्या अदानीकडे असेल किंवा गुजरातच्या नेत्या दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या नेत्यांच्या मुळे असेल, यांना महाराष्ट्राची काही देणं नाही। महाराष्ट्रात केवळ नफेखोरी, टक्केवारी, कमिशनखोरी, टेंडरबाजी एवढ्यात त्यांना समाधान आहे। महाराष्ट्रातले उद्योग चालले आहेत, महाराष्ट्रातल्या संस्था गुजरातमध्ये पळवल्या जात आहेत। महाराष्ट्राच्या बेरोजगाराची चिंता नाही यांना। महाराष्ट्रातला बेरोजगार उघडा फिरताना दिसला तरी आनंद आहे, परंतु गुजरातमध्ये उद्योग गेले पाहिजेत, तिथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे। गुंतवणूक गुजरातमध्ये झाली तर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, उद्योग तिकडे पळाले तर यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसते। काय हे महाराष्ट्र त्यांच्या इशाऱ्यावर त्यांचे मांडलिक होऊन हे राज्य चालवत आहे। खऱ्या अर्थानं गादीवरती म्हणजे गुजरात गादीवर बसला आहे आणि त्यांचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रातली तिघेही मांडलिक म्हणून, गुलाम म्हणून महाराष्ट्राकडे चालवत आहेत। हे महाराष्ट्राची अवस्था आहे। चेहरा समोर करावा आहे, वारंवार उत्तर दिलं त्याचं। आता ते होईल, आम्ही एकत्र बसून काय निर्णय होईल तो लोकांच्या पुढे, आम्ही जनतेपुढे जाहीर करू। अद्यापर्यंत कुठलीही चर्चा नाही, कुठलाही निर्णय नाही, त्यामुळे यावर बोलण्याची गरज नाही। सरकारला सुप्रीम कोर्टानं झापलंय, येत्या 2 दिवसात पैसे द्या, नाहीतर सरकारची लाडकी बहीण योजना बंद करू, असं सुद्धा म्हटलंय कोर्टाने। हे कुठल्याही योजनाला आता पैसे देण्यासाठी तिजोरीत पैसे नाही, यासाठी स्वतंत्र हेड नाही। लाडकी बहीण असेल तरी पण सगळ्या विभागाचे पैशांना कट मारून हे सगळे पैसे उभे केले जात आहे। हे केवळ मतासाठी झालं आहे। सर्व योजनांना कट, सर्व विभागांना खात्री लावली जाते। ज्या आवश्यक गोष्टी आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनामध्ये सुद्धा 70% पगार दिला नव्हता। यावेळेस या महिन्यात 70%च पगारावर तरतूद आहे कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या। आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं, एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी, मुख्य सचिव हे दोन्हीकडेही तिकडे त्यांच्या पेन्शनसाठी अर्ज करायचा त्यांना अधिकार आहे। पण आजपर्यंत महाराष्ट्रातल्या सनदी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातच पेन्शनसाठी अर्ज केला, पण मात्र एकमेव घटना अशी घडली की महाराष्ट्राचे मुख्य सचिव निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पाहून ते केंद्राकडे अर्ज केलाय पेन्शनसाठी। हे यावरूनच महाराष्ट्राची दयनीय अवस्था हे आता सगळ्यांना दिसत आहे। त्यामुळे बेरोजगारांची चिंता कोणाला पडली? आमचं सरकार आलं तर आता जो नियम आहे स्थानिक लोकांना की 80% स्थानिक लोकांना रोजगार स्थानिक उद्योगामध्ये मिळाला पाहिजे, तो नियम बदलून आम्ही कायदा करू आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी वन विंडो
जागेपासून सगळ्या परमिशनसाठी वन विंडो योजना आणून महाराष्ट्राच्याकडे उद्योगांचं आकर्षण कसं राहील, काय सवलती देता येईल ते आमच्या मॅनिफेस्टोमध्ये तुम्हाला दिसेल. महाविकास आघाडीमध्ये नाही, महाविकास आघाडीमध्ये एकत्र बसल्यानंतरच निर्णय होईल, पण अधिकाधिक जागा काँग्रेसनी लढाव्या हे एकूण आम्हाला महाराष्ट्र फिरल्यानंतर आमच्या लोकांची भावना आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये अधिकाधिक जागा काँग्रेसला लढल्या पाहिजेत हे समोर येत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची शक्यता आहे, नेमकं उशीर होण्याचं कारण काय? नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची हे घाबरू नये सरकार. यांना वाटतंय की 2 हप्ते 3-3, 1,500 हजाराचे 4 हप्ते 4 महिन्याचे पैसे जर बहिणीच्या खात्यात टाकलो तर बहीण याला भुलून जाईल आणि आम्हाला मतं देईल, त्या भरोश्यावर आम्ही निवडणुका जिंकू, असं काही त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा त्यांचा हा डाव आहे. आघाडी तर आली तर प्राथमिकतेने बुलढाण्याचा भ्रष्टाचाराचा अपचय होणार आहे. सांगितलंय मी, खूप पैसे आणलेत, कमिशनखोरी खूप झाली, सौंदर्यीकरणाच्या नावाखाली, रस्त्याच्या नावाखाली सगळ्याची चौकशी तर करावी लागणार ना. पैसे आणलेत आणि पैसे गेले कुठे? 4 चौकाचं सौंदर्यीकरण झाल्यानंतर पैसे आहेत तेवढेच दिसत आहेत, बाकीचं गेलं कुठे? 500 कोटी 600 कोटी 700 कोटी आणले म्हणून सांगतात, ते दिसतच नाही. तर त्याची चौकशी केली पाहिजे ना. ते काही करू शकता. तो आपण भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाचा तो संबंध आहे. तुम्ही आम्हाला आमच्या पक्षाच्या संदर्भात विचारा, त्याचं उत्तर आम्ही देऊ. नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ठाकरे सोबतचं सरकार येणार असं त्यांना म्हणायचं होतं. मुख्यमंत्र्याचा चेहरा आहे का काँग्रेसचा मुख्यमंत्र्याचा चेहरा आहे का असं प्रश्न त्यांनी केला. नाही, ते काही म्हणू देत. आम्ही कोण काय म्हणतं त्यापेक्षा महाविकास आघाडी भक्कमपणे या निवडणुकीला सामोरं गेली पाहिजेत. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून जिंकायचं आहे. चेहरा कोण असावा ते हायकमांड ठरवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.